प्रश्न क्रमांक 1. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 मोरोपंत पिंगळे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांच्या काळात राजमाता म्हणून कोणास ओळखले जाई? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिजाबाईंना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3. शिवाजी महाराजांच्या नौसेनेचे मुख्यालय कोणत्या किल्ल्यावर होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याला प्रतापगड असे नाव दिले? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विजयदुर्ग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. सिंहगड हा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेस आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नैऋत्य. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6. तानाजी मालुसरे यांना कोणत्या किल्ल्यावर वीरमरण आले? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 कोंढाणा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवनेरी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणाचा अष्टप्रधान मंडळात समावेश करता येणार नाही? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गृहमंत्री. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी कैद करून ठेवले होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आग्रा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोंढाणा किल्ला. प्रश्न क्रमांक 11. शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेचे नेतृत्व कोणत्या सरदाराकडे दिले होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 तानाजी मालुसरे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13. शिवाजी महाराजांच्या नौसेनेचे प्रमुख कोण होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कान्होजी आंग्रे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. शिवाजी महाराजांनी सुरतेवर किती वेळा आक्रमण केले होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेळा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याला राजगड असे नाव दिले? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 मुरुंबदेव. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. शिवाजी महाराजांनी राजगडावर कोणत्या देवीचे मंदिर बांधले? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पद्मावती देवी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. पुरंदरचा तह कोणत्या साली झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13 जून 1665. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. भारतीय नौदलाचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवाजी महाराज. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14 मे 1657. प्रश्न क्रमांक 20. शिवाजी महाराजांना किती मुली होत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6 मुली होत्या त्यांना. तर हा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.